मित्रहो नमस्कार. आज तुमच्याशी एक वेगळा विषय घेऊन बोलण्याचा मोह होतो आहे. माझं सर्वच पालकांना असं म्हणणं असतं की जगातील सर्वात अवघड काम जर कोणतं असेल तर ते आहे पॅरेंटिंग, पालकत्व. रजनीश ओशो आहेत आणि त्यांचंसुद्धा हेच मत आहे की पालकत्व जे आहे ते अत्यंत अवघड काम आहे. पाल्याला शिकवणं म्हणजे महात्मा गांधीजींचं एक स्टेटमेंट आहे की चाइल्ड is the father of father. In the same sense, I also say that student is the teacher of teacher. आणि तशाच एका विद्यार्थ्याची मी तुमच्याशी आज ओळख करून देणार आहोत. मी कशाला ओळख करून देऊ, तूच सांग ना तुझी ओळख. माझे नाव पार्थ दादाजी जगताप. मी आता तिसरीत शिकतो. छान. आज मी तुझ्याशी गप्पा मारणार आहे. माहिती आहे तुला? बरं, कोणत्या विषयावर गप्पा मारणार आहेत? लीप फॉरवर्ड. लीप फॉरवर्ड. इथं आहे ते लीप फॉरवर्ड. लीप म्हणजे जंप, परंतु जंप ही जागच्या जागी असते, लीप ही पुढे असते, फॉरवर्ड असते, फॉरवर्ड. तशी लीप त्याने मारलेली आहे. म्हणजे आपल्याला एकच उडी माहिती आहेत. कोणती उडी? हनुमान उडी माहिती आहेत. पण त्या हनुमानाच्या उडीसारखी आमच्या या बारक्या हनुमानानं पण एक उडी मारलेली आहे. कोणती उडी मारली सांग रे तू? मी लीप फॉरवर्ड या परीक्षेत महाराष्ट्रातून तिसरा आलो. वाह, क्या बात है, बहुत बढ़िया, कॉंग्रॅच्युलेशन्स. थँक्यू. बढिया. म्हणजे हा बघा दिसायला छोटा आहे, परंतु त्याची जी लीप आहे ती महाराष्ट्रभर पोहोचलेली आहे. सबंध महाराष्ट्रातून तो तिसरा आलेला आहे. काय असतं या परीक्षेमध्ये नेमकं? त्याच्या लेव्हल असतात. बर, सर्वात पहिले वीकली त्याच्या टेस्ट होतात. गुड. नंतर मग काही महिन्यांनी ते त्याचे PDF पाठवतात, त्याच्यातून आपण अभ्यास करायचा. Good. आणि फेब्रुवारी पासून त्याच्या परीक्षा सुरू होतात. बर, सर्वात आधी क्वार्टर फायनल, नंतर सेमी फायनल, नंतर फाइनल, क्या बात नंतर ग्रैंड फाइनल. क्या बात है. बोले तो जो फासला शुरू होता है, जो दौड़ शुरू होती है, वह क्वार्टर फाइनल से शुरू होती है. आफ्टर क्वार्टर फाइनल देर इज सेमी फाइनल. आफ्टर सेमी फाइनल देर इज फाइनल. final, and after final there is one more final, and that is called as grand final. Wonderful, wonderful. And after grand final they declare the results. Yes. Okay. And how many questions are there, how many marks are there, and which subjects are included in this leap forward quiz? या लीप फॉरवर्ड या परीक्षेमध्ये इंग्लिश हा विषय असतो. क्या बात है, इंग्लिश विषय. बर, काय असतं मग इंग्लिश विषय? त्याच्याबद्दल ते प्रश्न वगैरे विचारतात, त्याच्यावर आपण उत्तर द्यायचे. बर, प्रश्न म्हणजे डायरेक्ट ओरली विचारतात का रिटन टेस्ट असते? नो, ओरली. ओरली म्हणजे ते तिकडून लाईव्ह प्रश्न विचारतात. दॅट्स वंडरफुल. म्हणजे इट्स अ लाईव्ह सेशन. अँड हाऊ मेनी क्वेश्चन्स डू दे आस्क? 10. 10. And how many marks are there for one question? 2. 2 marks. And if the question is wrong, is there any minus system? No. No. If you give correct answers of 9 questions, you will get 18 marks. If one is wrong, it's all right. Okay. आणि एकदाच होतं का 2 वेळा 3 वेळा असं किती वेळा? ते 2 महिने चालू राहतात वीकली टेस्ट. बर बर. आणि मग 2 महिन्यानंतर ते रिझल्ट डिक्लेअर करतात. नंतर मग त्याच्यानंतर क्वार्टर फायनल वगैरे चालू होतं. क्या बात आहे. आणि कोणकोणत्या प्रकारचे प्रश्न असतात? आता समजा प्रश्न एखादा शब्द आहे त्याची स्पेलिंग सांगणे. फॉर एक्झाम्पल? मेटामॉर्फोसिस. लय अवघड शब्द सांगू राहिला तू, मला समजायला सांग ना. ठीक आहे, मेटामॉर्फोसिस. हाऊ विल यू स्पेल द वर्ड मेटामॉर्फोसिस? METAMORPHOSIS. Oh, wonderful. And what is the meaning of metamorphosis? मीन्स रूपांतरण. क्या बात आहे, क्या बात आहे. हाऊ नाईस. हे रूपांतरण तुझ्यामध्ये जे झालं, मी इथपर्यंत गेला तू महाराष्ट्रात तिसरा, एवढं जे रूपांतरण तुझं जे झालं याचं कारण नेमकं काय? अभ्यास कसा केलास? माझ्या ज्या टीचर होत्या बर, त्यांनी म्हणजे मला चांगलं मार्गदर्शन वगैरे केलं. क्या बात. आणि पुस्तकं पण दिले. वा, काय नाव त्या टीचरचं? मानकर मॅडम. वा वा, मानकर मॅडम ऐकता का?
जास्त हसू नका गालातल्या गालात. पण हे तुमचं बक्षीस आहे. कारण शिक्षक कोणता मोठा असतो तर तो शिक्षक ज्याचे विद्यार्थी मोठे होतात. मानकर मॅडम, तुमचा विद्यार्थी मोठा झाला म्हणून तुम्ही सुद्धा मोठे आहात. तुम्ही अभिनंदनास पात्र आहात. आणखी कशा पद्धतीनं मग अभ्यास घेतला टीचरांनी तुझा? ते जे म्हणजे PDF पाठवतात त्यांच्याकडून, हम्म? त्याच्यावर ते शब्द देतात. बर. म्हणजे एक इंग्लिश वर्ड आहे त्याचं मिनिंग, हम्म. तर ते असे भरपूर शब्द असतात. बर. तर त्याचंच पाठांतरण. त्याचंच पाठांतरण करायचं. ठीक आहे. स्पेलिंगच्या संदर्भात असतात. आणखी काय व्याकरण वगैरे असतं त्यामध्ये? नाही, व्याकरण नसतं. Only- व्याकरण 6वी पासून पुढे असतं. असं आहे म्हणजे का? 2री ते 5वी स्पेलिंग्स असतात आणि 6वी पासून म्हणजे 12वी ओनली स्पेलिंग्स विथ मिनिंग्स और जस्ट स्पेलिंग्स? असतात. मिनिंग्स पण असतात ना? हम्म. मित्र, मी तुम्हाला एक सांगेल की द सिस्टम ऑफ इंग्लिश स्पेलिंग इज इम्परफेक्ट. ती सदोष आहे. मग याच्यावरचा पर्याय काय? तर जस्ट टू नो द करेक्ट प्रोनाऊन्सिएशन, करेक्ट स्पेलिंग in proper dictionaries, in standard dictionaries. Also you can use various digital apps where we can get the correct spellings and correct meanings and correct pronunciation as well. So do follow it so that we will improve our spelling, our pronunciation. And pronunciation matters because when we see others, what do? We just listen him and then judge his qualification, his character, his personality, his designation. So pronunciation plays vital role in one's personality. तर मला आणखी सांग ना, काही सांग ना. लय मोठी परीक्षा आहे ती. कारण तुला ट्रॉफी पण खूप मोठी भेटली. ट्रॉफी दाखव ना मला कोणती ती. बघू बरं सर कोणती ट्रॉफी. तुझे सरांना पण बोलवू आपण आणि आपल्या प्रेक्षकांना दाखवू ना. उंचीनं जरी छोटा असला तर ट्रॉफी खूप मोठी भेटली म्हणून. वा, क्या बात आहे. सर या इकडे या. इथे 2 सर आहेत आणि तुला ही ट्रॉफी भेटली का? वा, छान आहे. हे काय आहे? मेडल. कोणतं मेडल आहे? लीप फॉरवर्ड. नाही, मेडल कोणतं आहे? गोल्ड आहे, सिल्वर आहे, ब्रॉन्झ आहे? ब्रॉन्झ आहे. हे ब्रॉन्झ मेडल आहे. आणि ब्रॉन्झच्या पुढे कोणतं असतं? नाही, असतं नाही. ये तीसरे नंबर वाला जो है वह ब्रॉन्ज का हकदार होता है. उससे ऊपर जो रहता है वो कौन सा होता है? सिल्वर. सिल्वर वाला होता है. सिल्वर के ऊपर कौन सा होता है? गोल्डन. गोल्ड वाला होता है. तो तुझे अभी अगली छलांग जो लगानी है तो कहाँ लगानी है? गोल्डन. गोल्डन. एक कलर देख, एक कलर. इसका भी कलर जो है ना बहुत अच्छा कलर है इसका. आई लव यू, आई लव यू. और क्या क्या मिला तुझे? तिसरा नंबर आला. काय काय भेटलं? नुसतं एवढंच भेटलं का? आणखी काय भेटलं सांग ना. एक सायकल भेटली, हम्म? एक स्टडी टेबल, बॅग, बॉटल, टिफिन. स्टडी टेबल. आणखी काय? बॅग, वॉटर बॅग, हां, टिफिन. टिफिन. बर, मग तू इतर पोरांना, तुझ्या मित्रांना काय दाखवतो का? हे बघ मला काय भेटलं असं दाखवतो का? दाखवायलाही पाहिजे. आणखी काय भेटलं? सायकल पण भेटलं. सायकल चालवता येते तुला? हो. सायकलला मराठीत काय म्हणतात? सायकल. मराठीत सायकलच म्हणतात. आणखी एक शब्द आहे. मोटर. दुचाकी. दुचाकी. व्हेरी गुड, व्हेरी गुड, व्हेरी गुड. तर अभिनंदन आहे तुझं. अभिनंदनास पात्र आहे. हे जे सर आहेत, हे दोन्ही शिक्षक, सरांचा काय परिचय आहे? शिंदे सर. शिंदे सर. शिंदे सर तुला विचारतील आता, तू आता इतरांना काय सांगशील, काय नाही वगैरे वगैरे. सरांना काय सांगशील तुझ्या यशाविषयी? काय वाटलं तुला? एकदम छान वाटलं. पण म्हणजे मला महाराष्ट्रातून पहिलाच नंबर पाहिजे होता. पण आता ह्या वेळेस पण मी प्रयत्न करेल. क्या बात आहे. काही प्रॉब्लेम नाही. अमोल सरांनी पण खूप हेल्प केली आहे पार्थला. हा, ठीक आहे. अमोल सर. माझा सब्जेक्ट सायन्स होता पण सरांनी खूप हेल्प केली आहे. अमोल सरांचं अनमोल मार्गदर्शन मिळालं ना तुला. हा, मग अमोल सरांविषयी तू कृतज्ञता व्यक्त करायला पाहिजे की नाही? धन्यवाद मानले पाहिजे की नाही? थँक्यू सर फॉर. नाही, तू खरंच मेहनती आहे, त्यामुळं तुला हे यश भेटलं. आणि येणाऱ्या पुढच्या एक्झाममध्ये तू नेक्स्ट टाइम देणार आहे तर त्या एक्झाममध्ये तुला गोल्ड मेडल नक्की भेटेल. महाराष्ट्रामधून पहिला त्यावेळेस. आणि मी पुन्हा येईल तुझं अभिनंदन करायला. जब गोल्ड मेडल मिलेगा ना, आई विल कम बॅक. मी पुन्हा येणार
पुन्हा येणार पण त्यावेळेस गोल घेऊन आणि तुझं अभिनंदन करणार. तेव्हा गळ्यामध्ये मजा गोल वाटते ना? बर, तुझ्या वडिलांचं किती मार्गदर्शन वगैरे तुला झालं? खूप चांगलं झालं. हम्म. त्यांनी पण माझे शब्द वगैरे पाठ घेतले होते. त्यांना येतात का शब्द वगैरे पाठांतर? हो. नाही, स्पेलिंगच्या बाबतीत तो म्हणजे प्रोनाऊन्सिएशन वरून स्पेलिंग तयार करतो. क्या बात. नाही ते मेटामॉर्फोसिस नवीन वरून. जरी शब्द दिला ना आणि क्युरियस आहे म्हणजे शोधतो तो स्वतः आणि त्याच्यामध्ये त्याचं लक्षात जास्त राहतं. बर. म्हणजे नवीन शब्द जर आलाच तर डिक्शनरी मधून वगैरे आपल्याला विचारण्याच्या अगोदर तो सर्च करून बघतो. क्या बात आहे. कुठे सर्च करतो तू शब्द? पप्पांनी मला एक डिक्शनरी आणली होती, काय नाव डिक्शनरीचा? ऑक्सफर्ड. ऑक्सफर्ड. गुड. त्याच्यामध्ये सर्च करतो तो. बर. आणि मग लक्षात ठेवतो. अच्छा. डिक्शनरीचं स्पेलिंग काय? DICTIONARY. दॅट्स वंडरफुल. ऑक्सफर्ड डिक्शनरी. ऑक्सफर्ड डिक्शनरी ही स्टँडर्ड डिक्शनरी आहे. ग्रामर वगैरे बघतो का नाही काय? बघतो. इंग्लिश बोलतो? कॅन यू स्पीक इन इंग्लिश? Yes. देन इंट्रोड्यूस अबाउट युअर सेल्फ इन अ कपल ऑफ सेंटेन्सेस. Myself Parth Dadaji Jagtap. I study in 4th standard. I live in Pishore and I am in Samta Primary School. Okay. Which one is your favorite subject? My favorite subject is history. That's wonderful. And which character from history you like most? Chhatrapati Shivaji Maharaj. क्या बात है. What did Chhatrapati Shivaji Maharaj establish? What did Chhatrapati Shivaji Maharaj found? Swaraj. Swarajya. And the name of that Swarajya is? Marathwada. Okay, Maratha, you can say Maratha Empire, you can say Hindavi Swarajya. It's all right. Tell something about Shivaji Maharaj. Shivaji Maharaj was very brave and they have born on 19 February 1630 क्या बात है. at Shivneri Fort. At Shivneri Fort. And as he was born at Shivneri, he was named as Shivaji. He is also called as Shiv Rai, you know? Yes. Shiv of Shivneri. Yes. And where did he pass? On one more fort, Raigad. Raigad. And Rai of Raigad. Shiv of Shivneri and Rai of Raigad. Brought together and new word is born. Shivrai. Shivrai. So our model, our ideals should be high one, so that we can take inspiration, motivation, encouragement from them and can reach to our goal. Parth has proved it that he has that potential, and because of the guidance of his father, his teachers, like this, he has achieved this milestone. To be third in the entire Maharashtra is very hard thing in any competition, but he has achieved. And I also request all of you, focus on the study, on the development of your children, because parenting is the tough task. Today, from the example of Parth, we will take this lesson that if we guide our children accordingly, we can also be a successful parent. I wish you all the best for it. Once again, congratulations. Thank you, sir. Love you. Bye bye. Say bye bye. 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 Bye.